काय मग मंडळी, थाळी बघून तोंडाला पाणी आलं ना, तर बघू शकता सुंदर असं आपलं आंबट गोड चवीचं वरण आणि छान कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशी आपली बट्टी बनवून तयार झालेली आहे। त्याच्यासोबत मी इथे मठाची उसळ, भात आणि वाटीभर तूप घेतले। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी साधारण 1 वाटी इतकी तूर डाळ घेतलेली, स्वच्छ केली आहे। त्यानंतर इथे एका प्लेटमध्ये मी ती साधारण 10 मिनिटं भिजत डाळ छान भिजल्यानंतर आपण इथे कुकरमध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। त्यात आपण डाळ घालून घेतली, 1 लाल टोमॅटो कट करून घेतलेला आहे, थोडीशी हळद घालणार आहोत आपण। तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सुंदर बनून तयार होतं हे वरण। तर नक्की करून बघा आणि अगदी आपल्याला 2 ते 3 थेंब इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचे। त्यानंतर आपण कुकर लावून दिला आहे। त्यानंतर बघू शकता सुंदर अशी आपली डाळ शिजून तयार झाली आहे। तर इथे आपण साहित्य घेणार आहोत वरणाच्या फोडणीसाठी। तर छोटी वाटीभर गूळ घेतला, आमसूल घेतलं आहे, आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे, लाल मिरची घेतली, कढीपत्ता घेतला, हिरवी मिरची छान कट केलेली आहे। तर बघू शकता आता आपण इथे फोडणी देणार आहोत। तर इथे कढई गरम करून घेतली मी। कढईमध्ये साधारण 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घालून घेणार आहे मी। तर तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर तेल नसेल आवडत तर तुम्ही ही फोडणी तुपामध्ये दिली तरी चालतं। खूप सुंदर बनून तयार होतं आंबट गोड चवीचं वरण। तर उन्हाळ्यात खूप छान लागतं, तर नक्की करून बघा। तुम्हाला आमसूल नसेल आवडत तर त्याऐवजी तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर इथे आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी घातल्यानंतर इथे आपण 1 चमचा इतकं जिरं घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं आपण हिंग घालून घेणार आहोत आणि याची छान अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत। फोडणी झाल्यानंतर आपण खोबरं, आलं लसूण ह्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत, कढीपत्ता घालून घेणार आहोत। तर खूप सुंदर वरण तयार होतं हे। त्यानंतर हिरवी मिरची कट केलेली आहे, तर हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आपण वाळलेल्या, तर त्या पण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायच्या। तर बघू शकता याची सुंदर अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर अगदी झटपट बनून तयार होतो हा स्वयंपाक। तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो। तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहेत तर नक्की मला कमेंट करून सांगा। नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर इथे फोडणी छान झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हळद घालून घ्यायची आहे, कारण आपण शिजताना सुद्धा हळद घातलेली आहे, पण इथे पण आपल्याला थोडी हळद घातली आहे। त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे। हे मिश्रण छान झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये शिजलेली आणि घोटून घ्यायची डाळ आपल्याला चमच्याच्या साहाय्याने। तर बघू शकता इथे आपण डाळ शिजून जी घेतली होती ना, ती ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची। तर खूप सुंदर अशी डाळ बनून तयार होते आणि उन्हाळ्यात तर हा बेत खूप छान लागतो, तर नक्की करून बघा। त्यानंतर आपण इथे डाळला फोडणी दिल्यानंतर आपल्याला आमसूल घालून घ्यायचे, तर ह्या पद्धतीने आणि पुन्हा नंतर आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। गूळ घालून झाल्यावर त्यानंतर आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता तुम्ही छान वरण उकळते तोपर्यंत आपण बट्टीचं साहित्य तयार करणार आहोत। तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। त्यानंतर आता इथे आपण परात घेतली आहे। परातीमध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेत आहे। तर तुम्हाला जितक्या लोकांसाठी बनवायचे असतील तितक्या लोकांसाठी तुम्ही प्रमाण घेऊ शकता पाण्याचं। तर इथे मी 4 ते 5 जणांसाठी बनवणार होती, तर मी इथे 1.5 ग्लास इतका पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर इथे मी गूळ चिरून घेतलेला होता, गूळसुद्धा मी पाण्यात घालून घेतला आहे। त्यानंतर ओवा घेतला ओवा हातावर छान अशा क्रश करून घेतलेल्या आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि क्रश केल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान येतो बट्टीला। त्यानंतर आपण इथे थोडंसं सोडा घेतलेला आहे, सोड्यामुळे बट्टी छान फुलते, बघू शकता ह्या पद्धतीने। त्यानंतर आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला अगदी चमचाभर बडीशोप घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिश्रण आणि आपल्याला गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। तर बघू शकता कारण बट्टीमध्ये लागायला नको म्हणून तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर ह्या पद्धतीने छान असं मिक्स झाला गूळ। त्यानंतर आपण इथे 1 चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पीठ घालून घ्यायचे। तर इथे मी मक्याचं पीठ जाडसर दळलेलं होतं ना, तर साधारण ते मी इथे 2 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे। तर बघू शकता इथे 2 वाट्या मक्कीचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी इतका रवा घालून घ्यायचा आहे। रवा आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने खूप सुंदर खमंग खुसखुशीत अशी बट्टी बनवून तयार होते। आणि 1 वाटी रवा घातल्यानंतर 1 वाटी इतकं आपल्याला गव्हाचं पीठ गाळून घ्यायचे आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे। तर बघू शकता 2 वाट्या मक्कीचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि पुन्हा छान असं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे, पीठ एकत्र छान असं गोळा तयार करून घ्यायचे। तर मैत्रिणींनो ह्या पाण्यामध्येच आपला हा गोळा अगदी परफेक्ट बनून तयार होतो आणि आपल्याला जेव्हा आपण बट्टीचा गोळा मळतो ना,
तयार करतो ना, तर आपल्याला जाडसर थोडंसं असं घट्टसरच गोळा बनवून तयार करायचं आहे. तर बघू शकता जसं आपण चपात्यांना बनवतो ना, तसं आपल्याला गोळा अजिबात मळायचा नाही. तर ह्या पद्धतीने अगदी तुम्हाला वाटलं तर 2-3 चमचे पाणी वरून घाला. पण इथे पाणी घालायची अजिबात गरज येत नाही, कारण ह्या पाण्यामध्येच अगदी परफेक्ट बनून तयार होतात आपला बट्टीचा गोळा. तर आता इथे पुन्हा मी छान असे सर्व गोळा व्यवस्थित तयार करून घेत आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. बघू शकता इथे आपलं त्या पाण्यातच छान असा गोळा मळून तयार झालेला आहे. तर आता आपण 5 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवूयात. बघू शकता आता इथे 5 मिनटं छान असं रेस्ट केल्यानंतर मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण लाटून न घेता आपण डायरेक्ट हातावरच बट्ट्या तयार करणार आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी झटपट बनवू शकतात बट्ट्या. खूप सुंदर बट्टी बनवून तयार होते. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं सर्व बट्ट्या तयार करून घेणार आहोत. आता इथे पुन्हा मी एक बट्टी दाखवत आहे. तर ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता छान अशा आपल्या बट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर साधारण 7 ते 8 असे मोठे गोळे तयार झाले. त्यानंतर इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीच्या बट्ट्या बनवायच्या आहेत. नेहमीच स्टीमच्या नाही, तर ह्यावेळेस मी पाण्यातल्या बट्ट्या बनवणार आहे. तर पाणी छान असं घेतलेलं आहे मी, साधारण 3 ते 4 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. त्याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे, कारण तेलामुळे छान येतात ते, त्याच्यामुळे, आणि अजिबात एकमेकांना चिटकत नाही. छान उकळी आल्यानंतर आपण एक एक बट्ट्या ह्याच्यामध्ये छान अशा सोडून घेणार आहोत आणि छान वाफवून घेणार आहोत पाण्यामध्येच आपण. तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की करून बघा. खूप सुंदर असं झटपट बनवून तयार होतात. तर हे सर्व बट्ट्या छान अशा फुलून तयार होतील. तर आता इथे छान अशा उकळता आहेत आपल्या बट्ट्या. तर इथे मी झाकून देणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे आपण झाकण ठेवून दिलेलं आहे बट्ट्यांवर. तर बघू शकता ह्या पद्धतीने साधारण 10 ते 15 मिनटात आपल्या ह्या बट्ट्या छान अशा बॉईल शिजून तयार होतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे छान अशा 15 ते 20 मिनटात आपल्या बट्ट्या छान अशा बॉईल झालेल्या आहेत. तर मी एक एक चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे आणि त्या आपल्याला थोडा वेळ थंड होऊ देऊन मग आपण त्यांना कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. तर बघू शकता किती सुंदर अशा फुलून तयार झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या. तर आता इथे सर्व बट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे पाण्यामधून आणि एका परातमध्ये थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवल्या आहे. साधारण 5 ते 10 मिनिटात छान अशा थंड झाल्यावर मग आपल्याला हव्या त्या आकारात छान अशा कट करून घ्यायचे. तर बघू शकता, तुम्हाला जर थोडी मोठी साईज हवी असेल तर मोठ्या साईजमध्ये कट करा, किंवा तुम्ही असे गोल गोल कट केले तरीसुद्धा चालतं. खूप सुंदर, म्हणजे तळण्याच्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता. तर छान असं आपण इथे कट करून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. तर मला हा आकार खूप आवडतो म्हणून मी हा आकारात केला. त्यानंतर आपण इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आपल्याला छान असं तेल छान गरम झाल्यावरच आपल्याला मग एक एक बट्टी अशी सोडून द्यायची आणि छान खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा मैत्रिणींनो. आता उन्हाळ्यात असंही स्वयंपाकाला काही सुचत नाही ना, त्यावेळी करायला खूप सुंदर आणि झटपट बनवून तयार होतो हा मेनू. तर नक्की करून बघा. बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपल्या बट्टीचा रंग. तर तुम्हाला जर जास्तच क्रिस्पी हवी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही तळून घेऊ शकता. तर बघू शकता छान असं आपलं बट्टी तळून झालेली आहे. तर नक्की एकदा अशा पद्धतीच्या बट्ट्या आणि वरण नक्की करून बघा मैत्रिणींनो. आणि मटकीची उसळची रेसिपी आहे आपल्या चॅनलवर, व्हिडिओ आहे मटकीच्या उसळचा, तर नक्कीच बघणार. त्यानंतर भाताचा सुद्धा आहे, तर नक्कीच बघणार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.